नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतात। पाकिस्तानी कलाकाराविरुद्ध मनसे पुन्हा आक्रमक। बुलढाण्यात भीषण अपघात, 2 बस आणि बोलेरोच्या धडकेत 5 ठार 15 जखमी। प्रतीकने तोंडावर लघुशंका केली, छातीवर उडी मारली। सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर। 1 लाख बांगलादेशी भारतात पळून गेले, मोहम्मद युनिस सरकारचा धक्कादायक दावा। बोलणारा कावळा पाहिलात का? होय, पालघरमधील हा कावळा चक्क माणसासारखा बोलतो। बघ्यांची गर्दी। कुणाल कामराची नवी पोस्ट, पुन्हा डिवचलं, कलाकाराला कसे मारायचे म्हणत साधला निशाणा। सलमान खानच्या सिकंदरची कमाई घसरली, भाईजानची जादू तिसऱ्या दिवशीच पडली फिकी। गंगाजल शुद्धच, पण विचारांचं काय? शिवसेना भवनासमोर बॅनर, समाधान सरवणकरांची राज ठाकरेंना टशन। बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार, पोटच्या मुलानेच केला धारदार शस्त्राने वडिलांची हत्या। कारण धक्कादायक, जालन्यात सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला। मराठी भाषेचा अपमान केल्यावरून सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा चोप, व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा केला दाखल। वाईट पद्धतीने क्रॅश झाले हे सरकारी बँकेचे शेअर्स, फंड उभारूनही गुंतवणूकदारांची पाठ। तुमच्याकडे आहेत का? घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टीकडे अनेक जण करतात दुर्लक्ष। ॲझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह 900 औषधे महाग, गंभीर स्वरूपाचा संसर्ग, हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील गोळ्यांचा समावेश। वक्फ विधेयकाची आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी, आमचं ठरलंय आम्ही, संजय राऊतांचा हल्लाबोल। वक्फ सुधारणा विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करण्यास सरकार तयार, घटक पक्षांच्या सूचनांचा स्वीकार, अडथळे झाले कमी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।